लागतं आहे की आपण कॉटरी करतो आणि कट करतो आणि कोॲक करतो. ब्लिडिंगला टिश्यूला कट करतो, ब्लिडिंगला कोॲक करतो. तर ते वॉश आउट करायला तुम्हाला इरिगंट लागतं. तर इरिगंटचं काय आहे, तो क्लिअर असला पाहिजे, तुम्हाला दिसलं पाहिजे. म्हणून आपण ग्लायसिन जे वापरतो 1.5% ते आयसोऑस्मोलर जर आपण केलं, 220 असतं 1.5ला, ते 220 राहणार. जर आयसोऑस्मोलर केलं तर टर्बिड होऊन जाईल, म्हणून नाही वापरत आहेत. जरी हे हायपोऑस्मोलर आहेत, पण हे नॉन हिमोलायटिक आहे. आणि ग्लायसिन नॉन चार्ज आहे, तर नॉन कंडक्टिव्ह आहे. कारण की आपण कॉटरी वापरतो आहे, डायथर्मी लूप वापरतो आहे, करंट पास होतो आहे. म्हणून इलेक्ट्रिक करंटवाला आपण वापरू शकत नाही. म्हणून जेही क्रिस्टलाइट्स आहेत, इलेक्ट्रोलाइट्स, ते वापरू शकत नाही आपण. ते झालं. आयसोऑस्मोलर असेल तर चांगलं आहे, नॉन हिमोलायटिक. हा हायपो असून पण नॉन हिमोलायटिक आहे. तर हिमोलायसिस होऊ शकतो असं म्हणतोय तो, तरी लार्ज व्हॉल्यूम गेल्यावर हायपोऑस्मोलॅरिटी झाली ब्लडची तर. पण इथे त्याने म्हटलं आहे ग्लायसिन इज नॉन हिमोलायटिक. नॉन इलेक्ट्रिक माहिती आहे, नॉन टॉक्सिक असला पाहिजे. ग्लायसिन टॉक्सिक आहे. ग्लायसिनचं मेटाबॉलिझम होतं. ग्लायसिन सिम्पलेस्ट अमायनो ॲसिड आहे. ग्लायसिनपासनं CO2, अमोनिया आणि H2O बनतो. परंतु मधात ग्लायसिनपासनं ग्लायक्झॅलिक ॲसिड बनतं, ग्लायकॉलिक ॲसिड बनतं, त्याच्यापासून ग्लायक्झॅलिक ॲसिड बनतं, मग त्याच्यापासून ऑक्झॅलिक ॲसिड बनतं. हे कॅल्शियमसोबत किडनी ट्युब्युल्समध्ये प्रेसिपिटेट होऊन रिनल फेल्युअर होऊ शकतं. ठीक आहे. तर ग्लायसिनचं लिव्हरमध्ये ऑक्सिडेटिव्ह डिअमायनेशन होतं, अमोनिया आणि ऑक्झॅलेट बनतं, कॅल्शियम ऑक्झॅलेट. आपण बघितलं ग्लायकॉलिक ॲसिड, ग्लायक्झॅलिक ॲसिड आणि शेवटी ऑक्झॅलेट, कॅल्शियम ऑक्झॅलेट, जो रिनल फंक्शन करू शकतो. म्हणून आपण आर्जिनिन देतो. आर्जिनिन काय करतो, या अमोनिया सायकलला करतो, युरिया सायकलला इम्प्रूव्ह करतो. प्रिकर्सर आहे तो, त्याच्यामुळे अमोनिया पटकन मेटाबोलाइज होतो युरियामध्ये. तर ग्लायसिन हा डायरेक्ट न्यूरोटॉक्सिक आहे, इनहिबिटरी आहे. ग्लायसिन इनहिबिटरी आहे, गाबा इनहिबिटरी आहे. परंतु हा NMDA थ्रू एक्सायटेटरी आहे. NMDA रिसेप्टरला पण स्टिम्युलेट करतो, त्याच्यामुळे मग एन्सेफॅलोपॅथी, सीजर्स होतं. व्हिज्युअल डिस्टर्बन्स होतात, ब्लरिंग ऑफ विजन होतं, परंतु हे टेम्पररी आहे. पेशंटला ॲश्युअर करायचं आहे की विजन तुझी 24 ते 48 तासात नॉर्मल येऊन जाईल. ग्लायसिनची हाफ लाईफ 1.5-2 तासच आहे. आणि NMDAचा अँटागोनिस्ट आहे कॅल्शियम, त्याच्यामुळे सीजर जर आले तर आपण पहिल्यांदा अँटीकन्व्हर्जंट देणार, बेन्झोडायझेपिन्स. त्याच्यानंतर नाही झालं तर मग मॅग्नेशियम देणार. तर त्यांचं म्हणणं आहे की डायल्युशनमुळे मॅग्नेशियम कमी होत असेल, त्याच्यामुळे पण मग NMDA स्टिम्युलेट होऊन सीजर होत असतील, किंवा ग्लायसिन थ्रू NMDA स्टिम्युलेट होऊन सीजर होत असतील. तर 2 रिझन सांगतो तो सीजरचे, ग्लायसिन थ्रू, NMDA थ्रू, किंवा मॅग्नेशियम कमी झाल्यामुळे. तर लिव्हर आणि किडनीमध्ये होतं ऑक्सिडेटिव्ह डिअमायनेशन. रोल ऑफ अमोनिया माहीत नाही आहे. याच्यासाठी आपण डायुरेसिस देणार रिनल फेल्युअरसाठी, तर डायुरेसिसमुळे होऊन जाणार ते. मग बाकीच्यांचे पण बघू की नॉन मेटाबोलायझेबल असलं पाहिजे, रॅपिडली एक्सक्रीट व्हायला पाहिजे, स्वस्त पण असलं पाहिजे. वॉटरचं काय, हायपोटोनिक आहे, हिमोलिसिस करतो, त्याच्यामुळे हायपरकॅलेमिया होईल. ग्लुकोज टिश्यूला चार करतो आणि स्टिकी आहे खूप. युरिया स्वतः टॉक्सिक आहे. सॉर्बिटॉलचं पण खूप मेटाबॉलिझम होतं आणि वॉटर इंटॉक्सिकेशन होतं, त्याच्यामुळे ते पण नाही वापरत. मॅनिटॉल ऑस्मॉटिक आहे, डिहायड्रेशन करतो आणि हायपर ऑस्मोलॅरिटी करतो, त्याच्यामुळे ते पण नाही वापरत. ग्लायसिन 1.5 220 मिलीमोल, नॉन हिमोलायटिक, नॉन कंडक्टिव्ह. ठीक आहे. तर फिजिओलॉजी आणि मॅनेजमेंट ऑफ तर CNSमध्ये तुमचं सेरेब्रल इडेमा होणार, त्याच्यामुळे सगळे सिम्पटम्स आहेत. ICPचं याने एकदा पण नाव घेतलेलं नाही आहे, फक्त सेरेब्रल इडेमाच बोलला आहे हा. तर त्याचं डिसओरिएंटेशन, रेस्टलेसनेस, कन्फ्युजन, शेवटी सीजर, कोमापर्यंत जातं ते.
वॉटर इंटॉक्सिकेशन होतं, त्याच्यामुळे डायल्युशनल हायपोनॅट्रिमिया होतं. तर हा शब्द महत्त्वाचा आहे, वॉटर इंटॉक्सिकेशन आणि सेरेब्रल एडेमा. तर ब्लाइंडनेस होतो डायरेक्ट टॉक्सिसिटीमुळे, पण तो स्वतः रिकवर होतो. आणि कार्डिओव्हस्क्युलर जे सिम्पटम्स आहेत त्याचं म्हणणं आहे ते फ्लुईड ओव्हरलोडमुळे आहेत, आणि दुसरं हायपोनॅट्रिमिया आहे तो डिप्रेसंट आहे त्याच्यामुळे. तर फ्लुईड ओव्हरलोडमुळे मग एडेमा होईल, पल्मोनरी कंजेशन होईल, आणि हायपोनॅट्रिमियामुळे अरेस्ट होऊ शकते, निगेटिव्ह आयनोट्रॉप आहे. हायपोथर्मिया होऊ शकतो, कारण की एवढं तुम्ही ब्लॅडर इरिगेट करताय त्या फ्लुईडमुळे. तर फॅक्टर्स अफेक्टिंग ॲब्सॉर्प्शन इज सायनसेस किती ओपन झालेत, जर ब्रीच झालं असेल तर. एक्सपोजर 1 तासाच्या आत जर प्रोसिजर संपली असेल तर युजली नाही होत, कारण की दर तासाला 10 ते 30 ml ॲब्सॉर्ब होतो. म्हणजे मीडियन 20 पकडला तर 6 दुनी 1200 ml. तर 1200 ml मध्ये इतकं तुमचं ऑस्मोलॅरिटी हालत नाही. तो ऑस्मोलॅरिटीचा पण पुढे फॉर्म्युला दिलेला आहे, तो बघू आपण. तर हाईट 2 फीट 60 सेंटीमीटरच्या वर नको, कारण की तेवढं 60 सेंटीमीटर तुमचं ऑर्थोस्टॅटिक हायड्रोस्टॅटिक प्रेशर बनतं, जे 44 mmHgचं आहे. तर व्हीनस प्रेशर आपलं कॅपिलरी प्रेशर तेवढं असतं युजली 30. तर त्याच्यामुळे ती सेफ मार्जिन त्यांनी म्हटले की 2 फीटच्या वर तुम्ही लटकवू नका फ्रॉम प्युबिक सिम्फायसिस, म्हणजे युरेथ्रामध्ये घालतो ना आपण, त्याच्यामुळे युरेथ्राच्या लेवलपासून तेवढं असलं पाहिजे ते. नंतर ओव्हर हायड्रेशनमध्ये तो ब्रॅडी होतो. तर याने BP चं नाव घेतलेलं आहे की मला वाटते हा रिफ्लेक्सली ब्रॅडी होतो आहे, किंवा मग सोडियममुळे ब्रॅडी होतो आहे. एलिव्हेटेड सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक डिक्रीज पाहिजे ना, पल्स प्रेशर कसं वाढणार, दोन्ही वाढणार तर, किंवा मग त्या प्रमाणात हे नाही वाढत आहे तर प्रेशर वाढणार, त्याच्यामुळे रिफ्लेक्सली ब्रॅडी होणार. आणि ओव्हर हायड्रेशनमुळे मला वाटते तो सेरेब्रल एडिमामुळे ॲजिटेशन आणि डिप्रेशन दोघी विरुद्ध शब्द सोबत वापरतात हे लोक. सेरेब्रल तर हे आयदर न्यूरल सेरेब्रल एडेमामुळे ब्रॅडी होतो आहे की काय, पण हे ओव्हर हायड्रेशनमुळेच आहे. CNSचा फक्त हा सिम्पटम आहे. BP वाढल्यामुळे ब्रॅडी होतो आहे, ट्रायड आहे ओव्हर हायड्रेशन सिंड्रोम. तर वॉटर इंटॉक्सिकेशन हा शब्द महत्त्वाचा आहे, नंतर ओव्हर हायड्रेशन आणि डायल्युशनल हायपोनॅट्रिमिया. ठीक आहे, मग बाकी सिम्पटम्स व्हराईड असू शकतात, हेडेकपासनं कन्फ्युजन, शेवटी कोमा, सीजरपर्यंत. इन्क्रीज व्हॉल्यूममुळे लेफ्ट हार्टवर प्रेशर येईल, फेल्युअर होऊ शकतो. ठीक आहे, पल्मोनरी एडेमा होईल, सेरेब्रल एडेमा होईल हायपोऑस्मोलॅरिटीमुळे, व्हॉल्यूम ओव्हरलोडमुळे. तर लेटर हायपोनॅट्रिमिया याच्यामुळे पण असू शकतो की लॉस पण होईल, जर ओव्हरलोड झाला तर हार्टपासनं नॅट्रियुरेटिक पेप्टाईडपासनं नॅट्रियुरेसिस पण होऊ शकेल. आधी ॲब्सॉर्बमुळे वाढतो, नंतर तो म्हणतो नॅट्रियुरेसिसमुळे हे होतो. तर रेट जास्त महत्त्वाचा आहे, किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 120. आपला सोडियम आहे 135च्या खाली 20 गेलं तर 115 होतं. ठीक आहे, तर 120 ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, किंवा 20 ते 30चा सडन ड्रॉप. रेट जास्त महत्त्वाचा आहे, आणि डायरेक्टली तेवढं रेटमुळे तो टॉक्सिसिटी होते, स्लोली झाला तर नाही होत. तर हायपोऑस्मोलॅरिटी जास्त महत्त्वाची आहे रादर दॅन हायपोनॅट्रिमिया. तर नॉर्मल ऑस्मोलॅरिटी असेल तर सिम्पटम्स पण येत नाही हायपोनॅट्रिमियाचे. एडेमामुळे मग ICP इथे पहिल्यांदा त्याने शब्द वापरला की सेरेब्रल एडेमामुळे ICP वाढेल. नंतर वेट गेन होईल फ्लुईडमुळे, नंतर हायपोथर्मिया होईल, आणि मग पोस्ट ऑफ डायुरेसिस बघायला भेटेल. व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस आपण बघितले, तर हे स्पायनल एडेमामुळे होतात असं म्हणतोय तो, काही कळत नाही. आणि हे सेरेब्रल एडेमा, कन्फ्युजिंग आहे, पॅपिलो एडेमा दिसत नाही असं म्हणतोय तो. ओव्हर हायड्रेशन सिंड्रोम
जर सस्पेक्ट असेल पहिल्यांदा सर्जरी थांबवा, नंतर सॅम्पल्स पाठवा. सिरम सोडियम आणि सिरम ऑस्मोलॅरिटी दोघेही बघायला लागतील. न्यूरोलॉजिकल सिम्टम्स असतील तर प्रॉम्प्ट इंटरव्हेन्शन करावे लागतील टुवर्ड्स रिव्हर्सिंग द फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम सेल टू करेक्ट हायपोटोनिसिटी. तर सोडियमच्या 120च्या खाली गेला की मग तुमचं रिपोलरायझेशन स्लो होतं, तर QT वाढेल म्हणजे QRS वाढेल आणि मग QT वाढला की मग ॲरेथमियाज होतील आणि ब्लॉक कंडक्शन पण कमी होतं. ठीक आहे. नंतर मग कन्फ्युजनपासून चालू केलं आहे त्यांनी. मग ॲजिटेशन नंतर म्हणजे पहिल्यांदा एक्साइटमेंट, मग ॲजिटेशन, मग पूर्णच डिप्रेशन, सीजर आणि मग कोमा. तर ऑक्सिजन द्यायचं 100%, डायुरेटिक द्यायचं आहे त्याला आणि फ्लुइड रिस्ट्रिक्शन करायचं आहे. फ्लुइड बॉडीमध्ये जास्त झालं आहे, डायुरेटिक द्यायचं आहे. हायपरटोनिक सलाईन जर त्याला खूपच एक्स्ट्रीम सिम्टम्स आहेत तरच, अदरवाईज नाही, कारण की त्याच्याने स्वतः व्हॉल्यूम ओव्हरलोड होईल. तर वाय नॉट गिव्ह सोडियम विथ 3%, कारण की जे हे सिम्टम्स आहेत सेंट्रल किंवा कार्डियाक हे तरच हायपरटोनिक सलाईन द्यायचा, कारण की पेशंटने सोडियम लॉस नाही केला आहे, त्याने वॉटरचं गेन केलं आहे. फ्लुइड ओव्हरलोड झाला आहे, ओव्हरहायड्रेशन झालेलं आहे आणि द्यावं तरी लागलं तरी ते 100 ml/h सेंट्रल लाईनने द्यायचं आहे. ठीक आहे. ऑस्मोलॅरिटी जर नॉर्मल असेल इंटरव्हेन्शनची काही गरज नाही, पेशंट जर असिम्प्टमॅटिक असेल तर. रॅपिड करेक्शन नाही करायचं, नाही तर सेंट्रल पॉन्टाईन मायलिनॉसिस होईल. हायपर किंवा हायपो काही पण रॅपिड शिफ्ट नाही झाला पाहिजे. डायल्युशनल हायपोनॅट्रियामुळे नॉन डिपोची ॲक्शन पण वाढेल. 24 तासात 10, खूप ॲक्च्युली 6 ते 8 हे कन्झर्वेटिव्ह, कारण की ॲक्यूटमध्ये करू शकतो, कारण की तेवढं सडनली चेंज झालं आहे. क्रोनिकमध्ये 6 ते 8 आणि ॲक्यूटमध्ये थोडं जास्त तुम्ही करेक्ट करू शकता. तर इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे ऑक्सिजन, डायुरेसिस अँड स्टॉप द इनटेक. खूपच जास्त जर सिम्टम्स असतील तर हायपरटोनिक सलाईन, कार्डियाक आणि सीजर असतील तर. अदरवाईज ऑस्मोलॅरिटी नॉर्मल असेल तर काही ट्रीटमेंटची गरज नाही आहे, इवन इफ सोडियम कमी असेल तरी.